हैदराबादी चिकनसाठी सगळ्यात आधी मी घेतले अर्धा किलो चिकन आणि मॅरिनेशनसाठी वापरते हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, जिरे पूड, थोडंसं मीठ, त्यानंतर 3 चमचे दही ॲड करते। आता यात ॲड करायची आहे कसुरी मेथी, आलं लसूण पेस्ट, अर्धा लिंबाचा रस आणि आपण बिर्याणीसाठी जसा कांदा फ्राय करून घेतो तसा फ्राय करायचा आहे आणि तो कांदा चोरून आपल्याला ह्यात ॲड करायचा आहे। आता हा कांदा फ्राय कसा करायचा ह्याची प्रोसेस मी बिर्याणीच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे, सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेक करा। आता या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मॅरिनेशनसाठी निदान अर्धा तास तरी याला आपल्याला ठेवायचं आहे। आता एका बाजूला कढई तापवत ठेवायची आहे, त्यात मी कांदा फ्राय केलेलं तेल वापरते। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तेलाचं प्रमाण ठेवू शकता। त्यानंतर ॲड करायचं आहे तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि थोडासा कढीपत्ता मी ते चिरून टाकते आणि त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते ॲड करायचं आहे। आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, ह्याची वाफ काढून घेऊया आपण झाकण ठेवून। साधारण 5 ते 10 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचं आहे। चिकन आपल्याला 60 to 70% शिजवून घ्यायचं आहे ह्या वेळेपर्यंत। त्यानंतर राहिलेला जो कांदा आहे फ्राय केलेला तो चुरून ॲड करायचा आहे। ह्याला पुन्हा एक छान मिक्स करायचं आहे आणि वाफ काढायची आहे फक्त 5 मिनिट, सो दॅट चिकन आपलं 100% शिजेल। सो आपला हैदराबादी चिकन रेडी आहे। आता या स्टेजला तुम्ही कोथिंबीर ॲड करू शकता किंवा सर्व करताना सुद्धा तुम्ही कोथिंबीरने गार्निश करू शकता, इट्स अप टू यू। सो हा होता आपला आजचा व्हिडिओ। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।